नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. पैसा पुराण, तुमच्या पैशाशी थेट जोडलेलं जागतिक घडामोडींचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होतो हे समजावून सांगणारं खास बुलेटिन. चला सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीपासून. पश्चिम आशियात वाढत चाललेल्या तणावाचा परिणाम आता केवळ राजकारण किंवा युद्धापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे स्पष्ट आर्थिक पडसाद जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक असलेल्या अमेरिकेत उमटताना दिसत आहे. अमेरिकेत डिझेलच्या किमतीत सुमारे 47% झपाट्याने वाढ झाली आहे आणि ही वाढ केवळ आकड्यापुरती मर्यादित नसून अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक घटकाला हादरवणारी घटना आहे. डिझेल हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ मानले जाते, कारण ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक, शेती आणि उद्योग या सर्व क्षेत्रांचा पाया डिझेलवरच अवलंबून असतो. यामुळे डिझेल महाग झाल्यावर त्याचा परिणाम साखळी पद्धतीने संपूर्ण अर्थव्यवस्थेवर हा होत असतो. या वाढीमागील प्रमुख कारणे म्हणजे इराणशी संबंधित वाढलेला संघर्ष आणि त्यामुळे निर्माण झालेली जागतिक तेल बाजारातील अनिश्चितता. विशेषतः होर्मुझ समुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गावर तणाव वाढल्यामुळे पुरवठ्याबाबत मोठी चिंता ही निर्माण झाली आहे. जगातील सुमारे 20% कच्चे तेल हे या मार्गातून वाहून नेले जाते. यामुळे इथे निर्माण होणारी कोणतीही अडचण जागतिक दरांवर तत्काळ परिणाम करते. परिणामी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत असून त्याचा थेट परिणाम अमेरिकेतील इंधन दरावर झाला आहे. या दरवाढीमुळे अमेरिकेतील ट्रॅकिंग कंपन्यांनी इंधन अधिभार वाढवले असून माल वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा परिणाम किरकोळ बाजारावर दिसून येत असून अन्नपदार्थ, घरगुती वस्तू आणि इतर दैनंदिन गरजांच्या वस्तू महाग झाल्या आहेत. शेती क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसला आहे, कारण ट्रॅक्टरपासून ते सिंचन यंत्रणा चालवण्यासाठी डिझेल हे अत्यावश्यक आहे. यामुळे उत्पादन खर्च हा वाढत असून भविष्यात अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांच्या मते जर पश्चिम आशियातील तणाव दीर्घकाळ कायम राहिला तर अमेरिकेत महागाई वाढू शकते, ग्राहकांची क्रयशक्ती घटू शकते आणि उद्योग गुंतवणूक मंदवण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिका प्रशासनाने राजनीतिक तेल साठ्यातून पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, तरी हे उपाय तात्पुरते ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर आता टीका होताना दिसत आहे. त्यांच्या काळात इराण विरोधी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे तणाव वाढला आहे आणि त्याचे दीर्घकालीन आर्थिक परिणाम आता अमेरिकेलाच भोगावे लागत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. तर अमेरिकेतील परिस्थिती समजून घेतल्यानंतर आता नजर वळवूया आशियाई बाजाराकडे. पाहूया हाँगकाँगमध्ये काय स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्षाचा सर्वाधिक तीव्र आणि तत्काळ परिणाम आशियातील महत्त्वाच्या आर्थिक केंद्रापैकी एक असलेल्या हाँगकाँगमध्ये दिसून येत आहे, जिथे पेट्रोलच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या $100 ते $110 प्रति बॅरल या पातळीवर पोहोचल्या आहेत आणि तणाव कायम राहिल्यास या किमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हाँगकाँगमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर $3.1 ते $3.3 इतकी झाली आहे, जी भारतीय रुपयात सुमारे 260 ते 275 रुपयांच्या दरम्यान आहे. काही भागांमध्ये ही किंमत 300 रुपयांच्या जवळ पोहोचल्याचे चित्र आहे. हे सामान्य नागरिकांसाठी अत्यंत चिंताजनक आहे. ही दरवाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 20% अधिक असून यामुळे नागरिक यांचं दैनंदिन बजेट पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. वाहन चालवण्याचा खर्च प्रचंड वाढल्यामुळे अनेक नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी केला आहे आणि सार्वजनिक वाहतुकीकडे वळण्यास सुरुवात केली आहे. मात्र इंधन दरवाढीचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर देखील झाला आहे, कारण त्या भाड्यात देखील 10 ते 12% वाढ ही झाली आहे. इंधन महागल्यामुळे माल वाहतुकीचा खर्च हा वाढला आहे आणि त्याचा थेट परिणाम अन्नपदार्थ, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तूंवर झाला आहे. या वस्तूंच्या किमतींमध्ये 5 ते 8% वाढ ही झाली असून यामुळे महागाईचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबावर या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम झाला असून त्यांचे मासिक बजेट हे कोलमडले आहे. टँक फुल पण वॉलेट रिकामे अशी परिस्थिती सध्या हाँगकाँगमध्ये निर्माण झाली आहे. हाँगकाँगची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ थेट ग्राहकावर पडते आणि यामुळेच इथली परिस्थिती इतर देशांच्या तुलनेत अधिक गंभीर बनली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर हा संघर्ष दीर्घकाळ चालू राहिला तर कच्च्या तेलाच्या किमती $150 ते $170 प्रति बॅरल इतक्या जाऊ शकतात. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हा प्रश्न निर्माण होतो की जागतिक परिस्थितीचा भारतावर नेमका काय आणि कसा परिणाम होत आहे. चला ते समजून घेऊया.
पश्चिम आशियातील वाढता तणाव हा केवळ तेल दरापुरता मर्यादित राहिला नसून त्याचा परिणाम जागतिक व्यापार व्यवस्थेवर आणि विशेषतः भारताच्या निर्यातीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या हा परिणाम मुख्यतः त्या प्रदेशापुरता मर्यादित असल्याचं दिसत आहे, तरी संघर्ष हा दीर्घकाळ सुरू राहिला तर त्याचा परिणाम जागतिक स्तरावर जाणवू शकतो आणि भारताच्या इतर देशांमधील निर्यातीवर देखील याचा फटका बसू शकतो। या संदर्भात वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट इशारा दिला असून पश्चिम आशियातील अस्थिरतेमुळे जागतिक पुरवठा हा विस्कळीत होण्याचा धोका वाढला आहे। पुरवठा साखळी म्हणजेच उत्पादनापासून ते अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवणारी संपूर्ण प्रक्रिया, आणि या साखळीमध्ये कुठेही अडथळा निर्माण झाला तर त्याचा थेट परिणाम निर्यातीवर होतो। सध्या कच्चा माल हा वेळेवर उपलब्ध होत नाही, जहाज वाहतूक उशिरा होत आहे आणि विमा प्रीमियममध्ये देखील मोठी वाढ ही झाली आहे, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांचा खर्चात हा वाढ होत आहे। विशेषतः औषध उद्योगावर या परिस्थितीचा परिणाम सर्वाधिक दिसून येत आहे। भारत हा जगातील प्रमुख औषध उत्पादक देशांपैकी एक असून या क्षेत्रासाठी लागणारे सक्रिय औषधी घटक म्हणजेच API, ब्लड ड्रग्स आणि विविध इंटरमिडिएट्स याचा पुरवठा हा दबावाखाली आहे। यामुळे उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होत असून निर्यातीचा वेग मंदवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। सरकार स्वदेशी उत्पादन वाढवण्यावर भर देत असून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत। दरम्यान समुद्री मार्गावर वाढलेला तणाव हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे। जहाजांना पर्यायी मार्ग वापरावे लागत आहे, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहे। याशिवाय विमा कंपन्यांनी जोखीम वाढवल्यामुळे प्रीमियम देखील वाढले आहेत। याचा परिणाम असा होत आहे की भारतीय निर्यातदारांचा एकूण खर्च हा वाढला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात यांच्या उत्पादनाची किंमत वाढली असून परिणामी स्पर्धात्मकता कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे। तज्ज्ञांच्या मते आजचा जागतिक व्यापार हा पूर्णपणे परस्परांवर अवलंबून आहे। यामुळे पश्चिम आशियातील संघर्ष हा केवळ या प्रदेशापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे परिणाम युरोप, अमेरिका आणि आशियातील इतर बाजारपेठांवर देखील होत आहे। यामुळे भारताची निर्यात ही केवळ पश्चिम आशियातच नाही तर इतर देशांमध्ये देखील प्रभावित होऊ शकते। तथापि सध्याच्या घडीला भारताची एकूण निर्यात स्थिर असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे। म्हणजे सध्याची परिस्थिती आव्हानात्मक असली तरी तातडीने मोठा फटका बसलेला नाही। मात्र हा संघर्ष दीर्घकाळ चालू राहिला तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते आणि त्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्र दोन्ही सज्ज राहण्याची गरज आहे। सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यक असल्यास निर्यातदारांना मदत पुरवठा साखळी मजबूत करणे आणि पर्यायी बाजारपेठांचा शोध घेणे यासारख्या उपाययोजना करण्यात येऊ शकतात। एकूणच पाहता पश्चिम आशियातील संघर्ष हा भारतासाठी केवळ भूराजकीय मुद्दा नसून आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे आणि याचा थेट संबंध देशाच्या निर्यात, उद्योग आणि आर्थिक वाढीशी जोडलेला आहे। मात्र या सर्व नकारात्मक घडामोडीमध्ये भारताने एक महत्त्वाचा आणि रणनीतिक निर्णय घेतला आहे। जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत भारताने एक महत्त्वाचा रणनीतिक निर्णय घेतला असून तब्बल 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा इराणकडून कच्च्या तेलाची खरेदी ही सुरू केली आहे। हा निर्णय केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेशी थेट संबंध असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। 2019 मध्ये अमेरिकेने इराणवर कठोर निर्बंध लागले होते। यानंतर भारताने इराणी तेलाची आयात थांबवली होती। त्यावेळी जागतिक आर्थिक व्यवहारांवर मर्यादा आल्यामुळे इराणसोबत व्यवहार करणे देखील कठीण झाले होते। मात्र सध्या बदलत्या जागतिक परिस्थितीत विशेषतः पश्चिम आशियातील तणाव आणि तेल पुरवठ्यावर निर्माण झालेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा इराणकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या व्यवहारात कोणताही पेमेंट अडचण आली नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे। यामुळे भारताच्या ऊर्जा व्यवहारांमध्ये स्थैर्य आणि विश्वासार्हता असल्याचं संकेत दिसत आहे। एकूणच पाहता बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताने ऊर्जा सुरक्षिततेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। तर एकूणच पाहिल्यास पश्चिम आशियातील तणाव, तेल दरवाढ, महागाई आणि जागतिक व्यापार यांच्या एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे आणि त्याचा परिणाम अखेरीस प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि नागरिकांच्या खिशावर होतो। आजचं पैसा पुराण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।